तर संगीत विश्वातला चमचमता तारा आज निखळला ही अतिशय दुःखद बातमी। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसले यांनी हिंदी सिनेसृष्टीची वर्सेटाईल गायिका म्हणून स्वतःची ओळख जगाला दाखवून दिली। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला। त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली। दरम्यान आशाताईंच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आता पोहोचलंय। ब्रीच हॉस्पिटलमध्ये आशाताईंचं निधन झालं। आशा भोसले यांच्या निधनानंतर आपण पाहतोय त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आता दाखल झालेलं आहे। उद्या त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी दादर येथील स्मशानभूमीत आणण्यात येईल। अंतिम दर्शनासाठी उद्याचीच वेळ असणार आहे। उद्या त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल। संगीत विश्वातला हा आवाज आज हरपल्यामुळे मोठी शोककळा कलाविश्वावर पडल्याचं सगळ्यांचीच भावना आहे।